सर्वप्रथम आपल्याला पाहिजे असते ती चांगली काडी. तर त्या काडीसाठी ही त्याची आपल्या काही फांद्या आपण घेतो आहेत आणि त्याच्यावरून हे कटिंग करत आहोत. हे आपण बघूया कशा पद्धतीने हे कटिंग करतात. हे बघा, ही पानं का कट करायची असतात हो? काडीमध्ये जाऊ नये. हां, त्यांनी जे सांगितलं तुम्हाला समजलं असेल की त्याचं जे अन्न आहे ते पानामध्येच न जाता ती काडीला ते मिळेल, म्हणजे ती तुमची कलमं चांगली बनतील. नाही तर पानासकट जर ठेवली तर तुमची कलमं मरतील. उत्सर्जित करतात पानं आणि काडी फुगते. हां, काय म्हणाला तुम्ही? पानं पाणी उत्सर्जित करतात आणि काडी सुकते. बरोबर. म्हणजे त्यांनी सांगितलेलं हे कारण समजून घ्या. हा त्यांचे अनुभव आहेत, ते आपल्याला सांगतात. तर पानं जी आहेत ती पाण्याचं जे उत्सर्जन करतात त्यामुळे काडीतलं पाणी संपून जातं, म्हणून ती पानं काढून टाकायची असतात. आता आपण पुढील भागामध्ये बघूया ही काडी ची ट्रीटमेंट काय केली जाते. ही आता त्याची काढलेली काडी आहे. ही बघा, ही अशा पद्धतीची काडी असते. त्याचा डोळा थोडासा फुगीर वगैरे असला पाहिजे, अशा पद्धतीची काडी घेतली जाते. आता आपण पुढची स्टेप पुढच्या भागात बघूया.